ANS न्यूज। 148 के उम्मीदवार अंजलि नाइक के लिए है बड़े बड़े दिग्गज नेता, जिसमें कि एकनाथ शिंदे शामिल हुए। एकनाथ शिंदे ने वाशीनाका से लेकर महारा कॉलोनी भारत नगर का दौरा किया। भारत नगर के लोगों से उन्होंने वादा किया कि जिनका भी जितना चोपड़ा है पात्र सबको मिलेगा, और जो भी मेरी लाडली बहनें हैं उनको लखपति दीदी बनना है, लखपति सारी बनाएंगे। बहनों ने भाई का बहुत भव्य स्वागत किया। असाच उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळतो। समाधानी आहे, पण येणाऱ्या 5 दिवसामध्ये जे मतदान होणार आहे, आपण या उत्साहामध्ये जास्त घरंगळत न जाता, कुठेही गाफील न राहता, लढाई ही शेवटपर्यंत आपल्याला हातात ठेवून जिंकावी लागते। आता कोणी गाफील न राहता आपल्याला ही लढाईवर लक्ष देणं गरजेचं आहे। आज उत्साह आहे, सन्माननीय शिंदे साहेब येत आहेत, तर उत्साह हा अधिक असतोच, पण त्याच्या पलीकडे आपल्याला पण निवडणुकीला शिंदे साहेब आणि शिंदे साहेबांनी आपल्याला केलं सहकार्य, उपमुख्यमंत्री म्हणून ते करतायत जे काम, आणि मुख्यमंत्री असताना जे काही त्यांनी काम केलं, ते लाडकी बहिणींची योजना असू दे किंवा इतर सगळ्या मुंबईकरांसाठी वेगवेगळ्या योजना असू दे, या सगळ्या गोष्टी सन्मान्य शिंदे साहेब असतील, सन्मान्य फडणवीस साहेब असतील, उमेदवारांसाठी मुंबईकरांसाठी एक आपल्याला ॲडेड बोनस महायुती सरकारने दिलेला आहे। त्याबद्दल आमचा प्रचार अजून सोपा होतो, आम्ही लोकांना कन्व्हिन्स लवकर करू शकतो। याच दृष्टिकोनातून आमचा प्रचार सुरू आहे। विकासात्मक, कोणावरही टीका न करता, फक्त विकास हा अजेंडा, कुठल्याही विरोधकांवर टीका न करता आम्ही काय देऊ शकतो, मुंबईकरांना काय देऊ शकतो, हाच अजेंडा आम्ही समोर ठेवून आम्ही कॅम्पेनिंग करतोय, प्रचाराला उतरलोय। मला या गोष्टीची खात्री आहे, 16 तारखेला मुंबईमध्ये महायुतीचाच गुलाल उडणार आणि महायुतीचेच फटाके फुटणार, हे माझ्या मनामध्ये आता शंका राहिलेली नाही। सर बाळासाहेब जसं म्हणतात 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ह्याच्यामध्ये असं वाटते की ताई तर नेहमी 100% समाजकारण करते आणि शिंदे साहेब पण। ताईंचं काम उत्कृष्ट आहे, तळागाळापर्यंत प्रत्येक घटकामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी आहे, त्यांच्याबद्दल प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आणि हेच कारण आहे की ताईंना आज मोठ्या मताधिक्याने त्यांना विजय मिळेल, ही आता प्रत्येक कार्यकर्त्याची भावना झालेली आहे। ते कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघा, असं वाटतंय की आम्हीच उमेदवार आहोत, असे हे सगळे मैदानात उतरलेले आहे। एवढा उत्साह या वॉर्डमध्ये आम्हाला दिसतो। मी मनापासून ताईंना मी ते शुभेच्छा देतो, आणि मला 100% खात्री आहे ताई तुम्ही महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून 100% जाणार। ठीक। संपूर्ण मुंबई शहरात वातावरण प्रभावमय झालेलं आहे आणि महायुतीचं वातावरण झालेलं आहे। लोकांना एक विश्वास आहे महायुतीच्या माध्यमातून मुंबईचा विकास होऊ शकतो। त्याचं कारण आहे की केंद्रात महायुतीची सत्ता आहे, राज्यात महायुतीची सत्ता आहे, आणि ह्या दोन केंद्र आणि राज्याच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने मुंबईचा विकास होऊ शकतो। मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हे लोकांना आता कळून चुकलेलं आहे, म्हणून लोक आता महायुतीच्या पाठीशी आहे। महायुतीचे 150पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येऊन महायुतीचा या ठिकाणी मराठी महापौर आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा महापौर या ठिकाणी बसणार, हा आता लोकांनी एक निश्चय त्या ठिकाणी केला। साहेब काय काय विजन आहे एक समजा पूर्ण मुंबई शहराकरता, मुंबई शहराच्या विकासाकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता यापूर्वी महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलेले आहेत। आपल्याला माहिती आहे कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, सिवेज ट्रीटमेंट प्लॅन असेल, मुंबईचं मेट्रोचा प्रोजेक्ट असेल, या प्रोजेक्ट व्यतिरिक्त मुंबईला संपूर्ण जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते इम्प्रूव्ह करण्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह आपण करत आहोत। राहिला विषय हा मनकोटी संपूर्ण चेंबूर आणि अनुषंगाचा भाग आहे। या ठिकाणी प्रदूषण हा एक विषय आहे, तर प्रदूषण कमी करण्याकरता मुंबई महानगरपालिका एक कृती आराखडा त्यांनी आखलेला आहे। कृती आराखडा UD डिपार्टमेंटच्या आणि एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण आणणार आहोत।
बाकीच्या ज्या ट्राफिकचा विषय ट्राफिक करता पण या ठिकाणी आपण ट्रान्सपोर्ट आणि पार्किंगचं मोठं नवीन एक जागा जी आरक्षित आहे ती डेव्हलप करणार आहोत आणि MMRD आणि MSRDC आणि ट्रान्सपोर्ट विभाग या तिघांच्या माध्यमातून त्या जागेचं डेव्हलपमेंट झाल्यानंतर या ठिकाणी जे हेवी व्हेकलची वाहतूकचा जो त्रास आहे लोकांना तो कमी होणार आहे. बाकीच्या गोष्टी आहेत ज्या वॉर्डच्या संदर्भातला या ठिकाणी युडी डिपार्टमेंट हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अधिपत्याखाली असल्याकारणामुळे 148 वॉर्डला निधी अपुरा पडणार नाही. महानगरपालिकेचा निधी तर मिळेल, त्याबरोबर नगर विकास खात्याचा पण निधी भरपूर निधी या ठिकाणी मिळेल. त्यामुळे ज्या इथल्या बेसिकची कामं आहेत नाल्यांची असेल, शौचालयाची असेल, पाण्याच्या संदर्भातली असेल, पाण्याची समस्या या ठिकाणी आता आम्ही सोडवलेली आहे. कारण पाणी या ठिकाणी नालसा पाईपलाईनने जे पाणी येत होतं त्याचा टनेलच्या माध्यमातून आपण ट्रॉम्बे रिझर्व्हरमध्ये आणत आहोत आणि ट्रॉम्बे रिझर्व्हरपासून ज्या ठिकाणी येण्याकरता प्रेशरचा आणि लेबलचा जो प्रॉब्लेम होता तो आता येणार नाही. 24/7 जो वॉटर सप्लायची मुंबई महानगरपालिकेची स्कीम आहे ती M ईस्ट आणि M वेस्टमध्ये आपण राबवतो. साहेब नाही असं काही नाही. कमर्शियल युजचं पाण्याचा सप्लाय तो वेगळा भाग असतो. आता आपण ज्या STP 7 STP बनवतो त्या STPच्या माध्यमातून मुंबई शहरात 3400 MLD वॉटर जे रिसायकल वॉटर मिळणार आहे, जे नॉन पोर्टेबल वॉटर मिळणार आहे. त्याकरता आता मुंबई महानगरपालिकेने प्लॅन केला आहे जेवढे कमर्शियल यूज ज्या ठिकाणी मुंबईत होतं त्या ठिकाणी हे जे रिसायकल वॉटर आहे ते रिसायकल वॉटर देणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा जो पुरवठा त्यांच्याकडे जात होता तो आता न जाता हे नॉन पोर्टेबल पाणी त्या कमर्शियल यूजकडे गेल्यानंतर पाण्याचा वाढीव साठा हा पिण्याकरता उपलब्ध राहील. आणि मुंबई महानगरपालिकेचा एक मोठा प्रोजेक्ट आहे तो पण प्रोजेक्ट आता मुंबई महानगरपालिका युडी डिपार्टमेंट एकनाथ शिंदे साहेबांच्या अधिपत्याखाली त्याच्या अधिपत्याखाली आपण करणार. सर राज ठाकरे जी ने कमेंट किया लाड़की बहन योजना पे कि ऐसी योजना एक तो उसमें उन्होंने जो वचननामा दिया है उसमें खुद उन्होंने वहाँ पे 1,000 के महिलाओं को देंगे ऐसा उन्होंने वचन दिया है. तो ये उनका जो कहना है उसमें उनके वचननामा के ऊपर ही अभी डाउट आएगा कि उनके वचननामा में लोगों को कमिटमेंट दे रहे हैं और लाडली बहन की जो स्कीम के बारे में बार बार ऑब्जेक्शन लेते हैं. इसके पहले भी ऑब्जेक्शन किया था लेकिन इसका जवाब लाडली बहनों ने उनको विधानसभा में दिया है और अभी भी इसका जवाब वो महानगरपालिका में लाडली बहन माननीय एकनाथ शिंदे साहब को आशीर्वाद देके देंगे. दोनों भाइयों की सभा होने वाली है, उसको लेकर सभा होने तो लोगों ने अभी एक निश्चय किया, एक संकल्प किया है महायुति के पीछे खड़ा रहने का. क्योंकि लोगों को पता है दोनों भाई के हाथ में केंद्र की सत्ता नहीं, दोनों भाई के हाथ में राज्य की सत्ता नहीं. जिसके पास केंद्र की सत्ता, जिसके पास राज्य की सत्ता, वही मुंबई महानगरपालिका के माध्यम से मुंबई का विकास कर सकता है. ये लोगों को भी पता है. तो लोग महायुति को वोटिंग करेंगे और महायुति के माध्यम से मुंबई का विकास करेंगे. के रूप में आप मौजूद थे वहाँ पर, आप क्या कहेंगे उनके विकास के बाद कितना परिणाम करेगी यहाँ के जो जितने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते चेंबूरमध्ये. आम्ही त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं आणि भरपूर पब्लिक होती. महायुतीच्यासाठी त्यांनी अतिशय चांगले बोलून गेले की संपूर्ण जेवढे या विभागात नगरसेवक युतीचे उभे आहेत ते सर्व निवडून यायला पाहिजे असं सर्व कार्यकर्त्यांनी त्यांनी सांगितलं. आता एक प्रश्न तुम्ही आता इथे विचारलात की काही कंपन्यांना मोस्टर लावून पाणी घेऊन जात आहेत. मी तुम्हाला माझी माहिती सांगतो की काही आता इथले आता जे असणारे खासदार आणि नगरसेवक इथले उभाटाचे यांनी आता गव्हाणगाव जो आहे त्या गव्हाणगावाला पाणी नाही, आंबापाडा आहे त्याला पाणी नाही. आम्ही खासदार राहुल शेवाळे साहेब आणि मी असताना आपला गाव आहे शंकर देऊळ तिथे पाणी फुल आहे. पुढे सुद्धा पाणी चांगलं होतं, परंतु यांनी काही कंपन्यांबरोबर तडजोड करून तो पाणी त्या कंपन्यांना ह्या प्रमोद शिंदे त्याचं खास नाव घेतं यांनी मध्यस्थी करून तो पाणी त्या कंपनीला दिलेला आहे. आणि म्हणून त्या गाव आहे आंबापाडा आणि गव्हाणगाव याला पाणी येत नाही. हे मुद्दा मी सांगतो की या विभागाचा मी आमदार होतो. शिंदे नगरसेवक त्यांची मिसेस नगरसेवक झाली तेव्हापासून त्या गावामध्ये पाणी नाही आहे.
हा पाणी कुठे गेला हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पाणी कुठे चोरीला जातोय, कुठे काय कंपन्याला देतोय आणि कंपन्यामध्ये कोण सेटलमेंट करतोय हे सर्व तुम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे. काही साहेब कंपन्याला जनतेने सांगितलेलं आहे की बुस्टर लावून पाणी जो आहे पेप्सी कंपनीला दिले जातो आणि 5 म्हणजे 2017 पासून 2017लाच प्रमोद शिंदेची विशेष निवडून आले आणि पेप्सी कंपनी आता असू द्या किंवा एचपीसीएल, बीपीसीएल, टाटा कंपनी, इंडियन ऑइल या ज्या कंपन्या जो पाणी घेतोय मुंबई महानगरपालिकेचा, हे पहिलं पाणी नागरिकांना द्यायला पाहिजे, नंतर त्या कंपन्यांना द्यायला पाहिजे. परंतु आता उलट चाललेलं आहे, नागरिकांनी गेले तेल लावायला, पहिले कंपनीला पाणी दाखवायचं. हे सर्व अरेंजमेंट करून इथले स्थानिक नगरसेवक प्रमोद शिंदे यांनी सुरू केलेलं आहे. काय वाटतं साहेब, ताई निवडून आल्याच्या नंतर ते काय कन्वर्ट होईल पाणी जनतेमध्ये जाईल? अंजलीताई निवडून आल्यानंतर हा जो पाण्याचा विषय आहे ते कायमचा मिटवून टाकतील. कारण का त्याला सुद्धा माहिती आहे की पाणी कुठे जातोय कुठे न जाते, त्याला सुद्धा माहिती आहे. त्या निवडून आल्यानंतर पाणी व्यवस्थित नागरिकांना येते.